भस्मासुर नाम का एक भक्त है, वो भी शंकर जी का परम भक्त है। एक बार वह भस्मासुर नाम का भक्त भगवान शंकर जी का तपस्या करने के लिए जंगल में गया। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय। वह जलंधर महाराज भस्मासुर जंगल में तप करने गया, जप करने गया, तपस्या करने गया और कई वर्षों तक बैठकर तपस्या किया। जब देखा कि भगवान प्रसन्न नहीं हुए तो तपस्या और कठिन करना प्रारंभ कर दी। दोनों हाथ ऊपर उठाकर तपस्या करने लगा और मुंह से कहने लगा, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। जब देखा भगवान प्रसन्न नहीं भये तो खड़ा हो गया महाराज, खड़े होकर तपस्या करने लगा, दोनों हाथ ऊपर उठाकर। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। लेकिन जब देखा कि भगवान इतने पर भी प्रसन्न नहीं हो रहे तो और कठिन तपस्या करना प्रारंभ किया। एक पैर पर खड़ा हो गया। ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय। बड़ा कठिन तपस्या किया महाराज। एक पैर पर खड़ा रहा, तपस्या करते रहा। उसकी कठिन तपस्या को देखकर देवाधिदेव महादेव महाराज प्रसन्न हुए और देवाधिदेव महादेव उसके सामने प्रकट हुए और वह एक पैर पर खड़े खड़े यही कह रहा है, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। भगवान देवाधिदेव महादेव प्रसन्न हुए और प्रकट हुए, बोले आंखें खोलो तात, आंखें खोलो। भगवान शंकर को सामने देखा तो भस्मासुर के चरणों में गिरकर दंडवत प्रणाम किया। मैं तुमसे प्रसन्न हूं तात, मुझसे वरदान मांगो, क्या चाहिए तुमको? भस्मासुर ने कहा, महाराज अगर आप मेरे ऊपर प्रसन्न हैं, अगर सच में आप मेरे ऊपर प्रसन्न हैं तो मुझे ऐसा वरदान दीजिए मैं अमर हो जाऊं, मेरे जैसा कोई ना हो, मैं सारे संसार में अवैध हो जाऊं, मुझे कोई मार ना पाए, मैं अमर हो जाऊं, ऐसा मुझे वरदान दीजिए। शंकर जी ने कहा, बेटा मरना पड़ेगा, कोई दूसरा वरदान मांग ले। तो उसने कहा, महाराज जरा मुझे सोचने दीजिए फिर। अच्छा तो महाराज ऐसा वरदान दीजिए कि मैं जिसके सिर पे हाथ रख दूं वो भस्म हो जाए। शंकर जी ने कहा, तथास्तु, ठीक है। अब ऐसा बोल के भगवान शंकर धीरे धीरे जाने लगे और अब यह महाराज भस्मासुर अट्टहास करने लगा। अब मेरे जैसा कोई नहीं,
सारे संसार को मैं मेरे बस में कर सकता हूँ, मैं सबको जीत लूंगा, मेरे आगे मेरे समक्ष कोई टिकने वाला नहीं है, जो हूँ सो मैं ही हूँ। अब मैं मेरे हाथों से जहां भी हाथ रखूंगा वहां भस्म हो जाएगा। और सामने एक वृक्ष था, वृक्ष के ऊपर हाथ रखा, भस्म भस्म हो गया महाराज। सामने एक पहाड़ था, पहाड़ के ऊपर दौड़ के गया, हाथ रखा, पहाड़ भस्म हो गया महाराज। एक लाल रंग का पहाड़ देखा, लाल रंग का पहाड़ दिखा, जैसे ही हाथ रखा पहाड़ नीचे गिर पड़ा। पापा एक काले रंग का पहाड़ दिखा, स्पर्श केला तो जरूर राख झाला महाराज। आता जिथे जिथे त्याची दृष्टी जात आहे तिथे तिथे तो जेवढा ज्या गोष्टीवर हात ठेवत आहे ते महाराज राख होऊन जात आहे। आता अट्टहास करत होता की त्याच मध्ये देवर्षी नारद श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 करते करते देवर्षि नारद वहीं पर जा रहे थे कि रास्ते में भस्मासुर मिला। रुको, भस्मासुर कहाँ, उठे जा रहे तुम्हें, कौन है तुम्हें? नारायण नारायण करता करता जाता था। महाराज मैं देव ऋषि नारद हूं, तीनों लोकों में मेरा मान है, सम्मान है, पण तू माझा अपमान करता, तू मला ओळखले नाही, मला बुद्धी कशी आहे तुला माहित नाही आहे। आता तू माझी बुद्धीचे चक्कर मध्ये पडला नाही आहे, समजून घे, चांगल्यापूर्वक बोल माझ्याशी। मोठा मोठाने मी भांडण लावणारे माणूस आहो, मोठा मोठाले जीवनाचे सत्यानाश मी केले आहे। जे माझ्या समोर अभिमानाने उभे झाला त्याच्या त्याच्या जीवनात मी आग लावला आणि मनात ही देवर्षी नारद विचारले याच्या जीवनात मी आता आग लावणार, हे मला अपमान केला आहे। अरे असुर, आणि समोर प्रत्यक्ष म्हटले, नारदजी प्रत्यक्ष म्हटले, अरे असुरराज तुम्ही कोण? महाराज मी भस्मासुर। भस्मासुर? हो महाराज माझा नाम भस्मासुर, मला वरदान भेटले आहे, मी ज्यांच्या डोक्यावर हात ठेवणार ना ते तुरंत जडून भस्म होऊन जाणार। जर तुम्हाला विश्वास नाही तर तुमच्या डोक्यावर हात ठेवते पाहून घ्या। नारद म्हणाले नको 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 बापा बापा बापा, माझ्या डोक्यावर हात नको ठेव, पण तू मला हे सांग की हा वरदान तुला दिले कोण? देवाधिदेव महादेव मला हा वरदान दिले, ते मला वरदान दिले आहे। नारदजी म्हटले ओ हो, मग वरदान खरंच नाही आहे का? नाही खरं आहे? नारदजी म्हटले ते भांग चे नशेमध्ये राहतात आणि नशेडी माणूस संध्याकाळी काय बोलतो सकाळी काय करतो, सकाळी काय बोलतो संध्याकाळी काय करतो, जो माणूस नशेडी आहे। आता तो तुम्हाला वरदान दिले आहे हे जास्त वेळ राहणार नाही, 2-4 तास राहणार, नंतर आपोआप संपणार। अरे महाराज तर माझ्यासोबत धोका झाला, धोका? नारद म्हटले हो झाला धोका, तुझ्यासोबत धोका झाला, पण तू चिंता करू नको, मी तुझा शुभचिंतक आहे। माझ्यासारखे तुला शुभचिंतक या पूर्ण जगात कोणीच नाही। मी जसे सांगू तसे जर तू करणार तुला वरदान हा सिद्ध पूर्ण होऊ शकता का? महाराज तुम्ही सांगा मी काय करू? तुम्ही जसे सांगणार महाराज असं मी तसंच करणार, तुम्हीच माझे गुरु, तुम्हीच माझे देव, तुम्हीच माझे सगळे, सांगा महाराज मी काय करू? नारदजी म्हटले की तुला हा वरदान शंकरजी दिले ना, आता शंकर भगवान जास्त दूर नाही गेले आहे, जवळपास आहे, तू धाव त्यांचे मागे जा आणि जो माझ्या डोक्यावर हात ठेवत आहे ना तू हा आपला हात शंकराची डोक्यावर ठेव। जर वरदान खरंच तर ते जडून राख होणार आणि जर वरदान खरंच नाही तर ते जडणार नाही आणि मग त्याला पकडून तू पुन्हा दुसरा वरदान मागू शकता। और महाराज भस्मासुर शंकर जी के पीछे पीछे दौड़ा। अरे शंकर जी ने कहा काय रे वेडा झाला का? अरे काय रे मूर्ख झाला का? कसा माझा मागा मागा आता?
भस्मासूर म्हटलं महाराज तुम्ही मला वरदान खरं दिले की खोटं दिले, त्या वरदानाचे महाराज मला सिद्ध करायचे आहे म्हणून मी तुमच्या डोकावर हात ठेवणार. अरे शंकरजी म्हटले हे भगवान हे काय झाला. आणि भस्मासूर तिकडे मार्ग भटकला, इकडे देवाधिदेव महादेव माता पार्वतीकडे आले. माता पार्वती जी के पास कैलाश पर्वत पर देवाधिदेव महादेव आए और महादेव शंकर भगवान बड़े परेशान थे, माथे पर पसीना था, दौड़ते दौड़ते शंकर जी की हालत खराब. एक जगह जाके कैलाश पर्वत पर शंकर जी बैठ गए. माता पार्वती जी दौड़ी दौड़ी आई आणि आपला आंचल वरून भगवान शंकरचा पसीना पोछू लागली. काय झाला महाराज काय झाला. पसीना पोछू लागली. कशाला घाबरला महाराज. छातीवर हात ठेवली धक 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 सुरू. अरे महाराज काय झाला हो काय झाला महाराज. महाराज कसं तुम्ही एवढे घाबरले हो, एवढे कसं घाबरले महाराज तुम्ही, काय झाला तुम्हाला, कोण तुम्हाला दुःख आहे, तुम्हाला मागे कोणती समस्या आहे महाराज आम्हाला सांगा. शंकरजी म्हटले देवी काय सांगू, एक राक्षस आहे त्याचे नाव आहे भस्मासूर, तो माझ्या मागे लागला महाराज. आणि असा गोष्ट सुरू होती की तोपर्यंत भस्मासूर आला कैलाश पर्वत पर आणि आला. भगवान शंकर अदृश्य झाले. पार्वती आई तिथे थांबली होती आणि देवऋषी नारद ए ए ए ए पार्वती आई कैलाश पर्वत पर, देवऋषि नारद तुम्हाला जे काही करायचं इकडे करा, तिकडे करू नको. महाराज कैलाश पर्वत पर वो भस्मासुर जब आया और जब उसने माता पार्वती जी को देखा तो शंकर जी को भूल गया और माता पार्वती जी की ओर दौड़ा. माता पार्वती जी ने कहा रे दुष्ट थांब, तिकडे थांब, माझ्या जवळ येऊ नको, नाही मी भस्म करून देणार तुम्हाला. भस्मासूर म्हटलं मीच भस्मासूर आहे, मी सदा तुम्हाला भस्म करणार. आणि भस्म करायसाठी धावला. पार्वती आई भागली तिकडे. पार्वती आई भागू लागली. आगे आगे पार्वती आई, मागे मागे भस्मासूर. पार्वती आई भागला भागला भगवान विष्णू कडे गेली. पार्वती माता जी दौड़े दौड़े भगवान विष्णु जी के पास गई. भगवान विष्णु जी ने कहा क्या बात है देवी, आप क्यों परेशान हो. पार्वती जी ने कहा महाराज कुछ मत पूछिए, मेरे पीछे एक ऐसा असुर आ रहा है महाराज कि उस असुर से आप ही हमारी रक्षा कर सकते हैं, दूसरा बचाने वाला आप कोई नहीं. तो महाराज माता भगवान विष्णू ने कहा देवी तुम्ही काळजी करू नका, मी तुम्हाला सगळे दुःख दूर करणार. तिकडे भगवान विष्णू आपला एक स्वरूप घेतले, मोहिनी अवतार. आणि भगवान विष्णू अंतर ध्यान झाले आणि मोहिनी बनून माता मोहिनी तिकडे आली जिकडे भस्मासूर होता. आणि भस्मासूर तिकडे ही होता. राहू दे तुम्हीच या, त्याने येऊ दे, एकट्यासे येऊ शकते, ती मार्ग पाहिली आहे. या मोहिनीच्या स्वरूप मध्ये. आणि तिथे भस्मासूर धावता धावता आला और वहां मोहिनी मार्ग में खड़ी होकर हंस रही थी. लजा भी रही थी, हंस भी रही थी. भस्मासुर ने देखा और बोला आ क्या स्वरूप है, आतापर्यंत असा स्वरूप मी पाहिले नाही. कोण आहे देवी, तुम्ही कोण आहे. तुमचे स्वरूप पूर्ण जगाला मोहित करत आहे. तुमच्या सारखे सुंदरी या जगात कोणी नाही आहे. माझ्या सारखे असुर जे आतापर्यंत कोणावर मोहला नाही, तुमच्या स्वरूप पाहून ते मोहित झाला. तुम्ही कोण आहे. मोहिनी हसली. ज्यांच्या स्वरूपावर पूर्ण जग मोहित होऊ शकता, तुमच्या सारखे बलवान दैत्यराज भस्मासूर ही जर मोहित झाला, तर ज्यांच्या स्वरूपावर सर्व जीव सर्व सृष्टी मोहित होऊ शकते, त्या स्त्रीचे नाव काय होऊ शकतं महाराज, तुम्ही सांगा.
भस्मासुर म्हटला मोहिनी, हाँ मैं मोहिनी हूं, सारे संसार को मैंने मेरे वश में करके रखा है, सबको मैंने मोहित किया है। संसार में ऐसा कोई जीव नहीं जो मेरे मोह में ना पड़ा हो। इस संसार की एकमात्र अधिष्ठात्री मैं हूं। लेकिन आप कौन हो? मुझे जान पड़ता है आप दैत्यों के राजा हो। हाँ, आपने ठीक पहचाना देवी, मैं दैत्यों का राजा ही हूं और आने वाले समय में पूरी पृथ्वी पर मेरा राज्य होगा। तो मोहिनी ने कहा राज्य होगा तो आप राजा बनेंगे? हाँ मैं राजा बनूंगा। तो मोहिनी ने कहा राजा की रानी होनी चाहिए, राजा की रानी होनी चाहिए। हाँ होनी चाहिए। तो तुम्हारी कोई रानी है? ना देवी, अभी तक तो मेरी कोई रानी नहीं है। ओहो, तो तुम मेरी रानी बन जाओ। मोहिनी ने कहा मैं तुम्हारी रानी तो बन जाऊं, पर मेरा एक शर्त है, मैं उसी से विवाह करूंगी जिसको मेरे जैसा नृत्य करना आता हो। आपको नृत्य करना आता है? भस्मासुर ने कहा देवी मुझे मार काट करना आता, गाली गलौज करना आता, खाना आता, नहाना नहीं आता, नाचना नहीं आता है, दो काम नहीं आता। तो मोहिनी ने कहा नाचना कोई बहुत बड़ा विषय नहीं, मैं तुम्हें सिखा सकती हूँ। आओ मैं मेरे साथ में तुम्हें नाचना सिखाऊं, जैसे जैसे मैं करूं वैसे वैसे तुम नाचो। ठीक है देवी आओ। गागर घेऊन गागर घेऊन गागर घेऊन गागर घेऊन गागर घेऊन निघाली पाण्या गोडना। गागर घेऊन गागर घेऊन गागर घेऊन गागर घेऊन गागर घेऊन निघाली पाण्या गोडना। गागर घेऊन गागर घेऊन गागर घेऊन गागर घेऊन गागर घेऊन निघाली पाण्या गोडना। ठुमकत ठुमकत चालल डोल, ठुमक ठुमक ठुम चालल डोल, ठुमकत ठुमकत चालल डोल, ठुमकत ठुमकत चालल डोल, ठुमक ठुमक ठुम चालल डोल। वाऱ्याच्या तोलाना, वाऱ्याच्या ग तोलाना। गागर घेऊन गागर घेऊन गागर घेऊन गागर घेऊन गागर घेऊन निघाले पाण्या गोडना। गागर घेऊन गागर घेऊन गागर घेऊन गागर घेऊन गागर घेऊन निघाले पाण्या गोडना। महाराज वह भस्मासुर मोहिनी माँ के साथ नृत्य करने लगा। हंसत खुद खुद मोड़ित डोले, हंसत खुद खुद मोड़ित डोल, हंसत खुद खुद मोड़ित डोल। मनी आठवी कृष्णाची चाल, मनी आठवी कृष्णाची चाल, लगभगीने प्रभात काळी आली नंद अंगणी। गागर घेऊन गागर घेऊन गागर घेऊन गागर घेऊन गागर घेऊन निघाले पाण्या गोडना। गागर घेऊन गागर घेऊन गागर घेऊन निघाले पाण्या गोडना। गागर घेऊन गागर घेऊन गागर घेऊन निघाले पाण्या गोडना। भस्मासुर थकला गिरला, थकला आणि गिरला, हाफू लागला। बापा मोहिनी म्हटली काय झाला? अरे हे माझ्या बसचे नाही होय देवी, ही मी नाही नाचू शकणार, जास्त वेळ नाचला तर माझा सांस फुलता, मला दमाचे रोग जाणार, मला मी श्वासाचे मरीज होणार, मी नाही नाचू शकणार तुमच्या वेळी। अच्छा तो मोहिनी अवतार म्हटली मी एक काम करा, मग मी एक सरळ स्टेप आहे दुसराला बोलवली का? तो पाय उचलला आला 3 पायावर
कथक करायसाठी आला होता. मोहिनी म्हटली, अच्छा एक तुम्हाला मी सरळ नृत्य सांगतो ते तुम्ही करू शकता. हा महाराज सांगा. तर मोहिनी म्हटली, चला एक काम करा, कंबरवर हात ठेवा आणि तिकडे तोंड करा, तिकडे तुम्ही तिकडे तोंड करा दोघा, आणि असं चालून पहा, चालून दाखवा मला समोर. 10 कदम चाला, 10 कदम चाला असे. वा 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 वा. आता असंच मागे या, या मागे. वा वा वा. हो हो, चांगला चांगला. आणि इकडे तोंड असंच मागे जा, तोंड इकडे, आहा इकडे तोंड असं मागे जा. वा 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 वा. हा, पास झाले तुम्ही, पास. आता दुसरा स्टेप, एक हात कंबरवर, दुसरा हात खांद्यावर. या समोर असा, या 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 या, ठुमकत ठुमकत या. वा 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 वा, एक नंबर एक नंबर एक नंबर. आता दोघा हात खांद्यावर ठेवा. वा वा वा, पास झाले पास झाले पास झाले. आता गोल गोल फिरा, गोल 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 गोल. माझ्यासारखे पहा मी कसे गोल गोल फिरतो. एका ठिकाणीवर उभू, एका ठिकाणावर उभून गोल गोल फिरा. एका ठिकाणावर उभून, एका ठिकाणावर उभून फिरिंगी सारखे, लट्टू सारखे गोल 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 गोल. लवकर लवकर फिरा, लवकर लवकर महाराज, लवकर 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 लवकर, एकदम लवकर लवकर, एकदम लवकर लवकर लवकर. लवकर नाही करत काय या लोकाले? पटकन 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 ही नाही करला. फास्ट, लवकर 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 लवकर. दोघा हात वर करा, दोघा हात वर करा. असे असे करा, असं फिरत राहा, गोल 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 फिरत राहा. आणि फिरता फिरता असे 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 आमच्यासारखे हात करा आणि असे हात डोक्यावर ठेवा. जसे डोक्यावर हात ठेवला भस्मासूर गिरून झाला. बोलिए गौरी शंकर भगवान की. हर 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 हर. इस प्रकार मोहिनी अवतार लेकर भगवान विष्णु जी ने उस भस्मासुर का महाराज उद्धार कराया. यही भगवान की कथा है. और भगवान प्रत्येक रूपों में अवतार लेकर कोई न कोई अपनी लीलाओं को करते रहते हैं. जब जब जीवन में समस्या हो तब तब सब भगवान शंकर जी के पास गए हैं और भगवान शंकर ने उनकी समस्या का समाधान किया है.